जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी। सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने मोर्चाचे व भव्य एल्गार सभेचं आयोजन। उमरखेड सकल ओबीसी एल्गार सभेचं आयोजन श्रीराम टॉकीज उमरखेड इथं करण्यात आले होते। आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 12 वाजता सकल ओबीसी एल्गार सभेचे तसेच भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष जैन हे होते, तर प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील तसेच मंचकावर सकल ओबीसी समाजाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम टॉकीज येथून सकल ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता। भव्य मोर्चा प्रमुख मार्गाने महसूल उपविभागीय कार्यालय इथं नेण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो सकल ओबीसी समाज बांधव तरुण तरुणाई अबालवृद्ध तसेच महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या। महसूल उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना सकल ओबीसी समाजाच्या अनेक मागणींचे निवेदन देण्यात आले। यावेळी अनेक ओबीसी समाजाचे मान्यवर मंडळी उपस्थित होते। समाजाच्या एकूण 376 जाती आहेत। ओबीसी समाज हा 376 जाती विखरलेला आहे। उमरखेड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि महागाव तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर इथे जवळपास 74 प्रमुख जाती ह्या ओबीसी समाजाच्या आहेत। असं असताना ओबीसी समाजात इतर कोणालाही आरक्षण मिळू नये अशी संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी असून आमचा मोठा बंधू असलेला मराठा समाज यांच्यासाठी ईडब्ल्यूएस मध्ये 10% तरतूद आहे। एवढंच नाही तर मराठा समाजातील जे काही गरीब समाज आहे त्यांना निश्चित प्रमाणात सवलत मिळाली पाहिजे असंही आमचं मत आहे। परंतु त्याकरिता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ज्याप्रमाणे तिथल्या आरक्षणाची मर्यादा 75% वाढवली त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र असं चांगलं भरीव आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही या निमित्तानं करतो। आणि आमच्या संपूर्ण 12 बलुतेदार 18 पगड जातीचा असलेला हा ओबीसी समाज जो आहे त्यांचं आरक्षण अबाधित ठेवण्यात यावं अशी या निमित्तानं आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी करत आहोत। सकल ओबीसी समाजाच्या वतीनं उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी यांना जे काही ओबीसीवर जे काही आरक्षणावर आमच्या हल्ला होत आहे आणि जे काही आमचं आरक्षण अबाधित राहण्यासाठी आम्ही सर्व सकल ओबीसी समाज बांधव फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत। आता तुम्हाला सांगायचं एवढंच की देशामध्ये 52% ओबीसी समाज आहे आणि एकूण 376 जातीमध्ये विखुरलेला हा समाज आहे आणि या समाजाला केवळ आणि केवळ 27% आरक्षण आहे आणि 27% आरक्षणामध्ये 376 जाती अतिशय गुणागोविंदाने आपलं आरक्षण घेत आहेत आणि त्याची वाटचाल होत आहे। परंतु या ठिकाणी मोठा समूह या ठिकाणी यामध्ये आरक्षणामध्ये वाटेकरी होत आहे आणि हे कुठेतरी आमच्या ओबीसीसाठी फार मोठा धोका आहे। जर हे मोठे बंधू आमचे या आरक्षणामध्ये सामील झाले तर ओबीसीसाठी आरक्षण शिल्लक राहणार नाही। म्हणून या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सरकारला एवढंच मी विनंती करतो की जे काही आमचं 27% आरक्षण आहे ते अबाधित राहून जे काही जैन साहेबांनी सांगितलं की यांना वाढीव आरक्षण द्या, कारण की त्यामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत। मराठा आमचा बंधू आहे, मोठा भाऊ आहे, आमचा त्यांना विरोध नाही, द्वेष नाही, परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी विनंती या निमित्तानं आम्ही करतो। आणि दुसरी गोष्ट, देशामध्ये 52% समाज असून सुद्धा जातीनिहाय जनगणना होत नाही। अनेक वर्षापासून ही फार मोठी मागणी रेटून धरल्या जाते आहे, परंतु ही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही। तेव्हा जातीनिहाय जनगणना करावी अशी सरकारला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो।